खरं तर मी धन्य झालो की पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्मभूमीत मला बोलायची संधी मिळाली. यापूर्वी अनेकदा मराठवाड्यात आलो, अनेक ठिकाणी व्याख्यानं केली, मात्र पुन्हा एकदा आयोजकांनी मला इथं बोलावलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. कारण मराठवाडा ही कुठली जहागीर नाही, तर मराठवाडा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे. मात्र आम्हाला इतिहास सांगितला जातो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये मिलिंद विद्यालयाची स्थापना केली आणि त्यानंतर या मराठवाड्यामध्ये शैक्षणिक ओघ वाढायला लागला, प्रवाह वाढायला लागले. मात्र एवढाच इतिहास नाही, बाबासाहेबांचं कर्तृत्व या मराठवाड्यासाठी एवढंच मर्यादित नाही. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास तर म्हणतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या मराठवाड्याचे खऱ्या अर्थाने जनक आहेत. जर बाबासाहेब नसते तर हा मराठवाडा महाराष्ट्रात तर सोडा आपल्या भारतात सुद्धा दिसला नसता. हा इतिहास आहे. मात्र हा इतिहास इथल्या शैक्षणिक व्यवस्थेने, इथल्या प्रस्थापित हरामखोर लोकांनी आमच्यापर्यंत कधी येऊच दिला नाही. जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा इंग्रजांनी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा निर्माण केला आणि त्या कायद्यात स्पष्टपणे लिहिलं होतं की आता भारताचे 2 तुकडे केले जातील, एक असेल पाकिस्तान आणि एक असेल भारत. आणि त्याचबरोबर त्या कायद्यात लिहिलेलं होतं की या भारतातील राजा महाराजा लोकांचे जेही संस्थान आहेत त्या संस्थानांना एकतर पाकिस्तान मध्ये समाविष्ट व्हावं, एकतर त्या संस्थानिकांनी भारतात समाविष्ट व्हावं, आणि तिसरा त्यांच्याकडे उपलब्ध अशा प्रकारचे संधी होती की त्यांना स्वतंत्र राहण्याचा सुद्धा अधिकार होता या भारतातील राजा महाराजांच्या संस्थानांना. आणि त्यावेळी या भारतात 562 संस्थाने होती. राजा महाराजा लोकांची 562 अशा प्रकारचे राजेशाही थाटात चालवलेले काही राज्य होते, ज्यापैकी 552 संस्थानं एकट्या भारतात समाविष्ट करण्यात आली. फक्त 10च संस्थानं पाकिस्तान मध्ये समाविष्ट करण्यात आली. आणि त्या 552 संस्थानांपैकी 3 संस्थानं अशी होती जी भारतात समाविष्ट होण्यासाठीही तयार नव्हती आणि पाकिस्तानातही समाविष्ट होण्यासाठी तयार नव्हती. त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला स्वातंत्र्य राहायचं आहे, आम्हाला भारतातही समाविष्ट व्हायचं नाही आणि आम्हाला पाकिस्तान मध्येही समाविष्ट व्हायचं नाही. आणि ती संस्थानं होती, एक होतं जुनागड जे आता पाकिस्तान मध्ये आहे, दुसरं होतं जम्मू काश्मीर जे त्यावेळी स्वातंत्र्य होतं मात्र नंतर भारतात समाविष्ट झालं पाकिस्तानच्या भीतीमुळे, आणि तिसरं संस्थान होतं ज्या संस्थानाचा खऱ्या अर्थाने आपला मराठवाडा भाग होता, ते संस्थान होतं हैदराबाद संस्थान निजामाचं. आणि निजामाने निर्णय घेतला होता की मी स्वतंत्र राहील, मी भारतातही समाविष्ट होणार नाही आणि मी पाकिस्तानात सुद्धा जाणार नाही, माझा देश निजामशाही म्हणून अस्तित्वात राहील. आता पेच निर्माण झाला होता भारतातील राज्यकर्त्यांच्या पुढे की करायचं तरी काय, कारण जुनागड एकीकडे आहे, जम्मू काश्मीर एकीकडे आहे, पण हैदराबाद संस्थानच एकमेव संस्थान आहे जे भारताच्या मधोमध येऊन बसून आलं. म्हणजे हैदराबाद हे आता असलेलं महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेशचा, छत्तीसगडचा काही भाग हा पूर्णचा पूर्ण निजामाचं हैदराबाद होतं. मग अडचण होती की आता भारताच्या मधात एक मुस्लिम राष्ट्र निर्माण होईल. म्हणून मग सरदार पटेलकडे, सरदार वल्लभभाई पटेलकडे जबाबदारी दिली की या संस्थानांना एकत्र करा, यांना भारतात समाविष्ट करून घ्या. आणि सरदार पटेलने निर्णय घेतला की आता सैन्य पाठवायचं हैदराबादवर आपलं डायरेक्ट. तसा म्हणत नाही ना निजाम, डायरेक्ट सैन्य पाठवू आणि त्याची पूर्णची पूर्ण सत्ताच नेस्तनाबूत करून टाकू, मग तर हैदराबाद आपलं होईल. मात्र हे करणं एवढं सोपी नव्हतं. यासाठी कुठल्या तरी राजतज्ञाची, कुठल्या तरी संविधानाच्या अभ्यासकाची, कुठल्या तरी अर्थशास्त्रज्ञाची भेट घेणं, त्याचा सल्ला घेणं नितांत गरजेचं होतं. आणि सरदार पटेल सल्ला घेण्यासाठी एका व्यक्तीकडे पोहोचले. ते व्यक्ती होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सल्लागार म्हणून सरदार पटेलांना म्हणाले कि मिस्टर पटेल, आप जो करने जा रहे हो ये सबसे गलत बात है, आप ऐसा करेंगे तो हैदराबाद हमें कभी भी नहीं मिल सकेगा, निजाम का राज्य हमें कभी भी नहीं मिल सकेगा, क्योंकि आप हैदराबाद पर, निजामशाही पर सैन्य भेजना चाहते हैं। और जब हम सैन्य भेजेंगे तब सैन्य अंतरराष्ट्रीय स्तर पर जाने जाते हैं।
म्हणजे या भारताचं सैन्य हे बाह्य सुरक्षेसाठी उपयोगात आणलं जात असते. आणि ज्यावेळी बाह्य सुरक्षेसाठी असलेलं सैन्य आपण एखाद्या राज्यावर चालून पाठवितो तेव्हा हा मुद्दा आंतरराष्ट्रीय मुद्दा होत असते. आणि इंग्रज तर सांगून गेले होते की ज्यांना स्वातंत्र्य राहायचे आहे ते स्वातंत्र्य राहतील, परंतु जर तुम्ही सैन्य पाठविलं, बाबासाहेब म्हणाले की तुम्ही जर निजामावर चालून सैन्य पाठविलं तर मग हा मुद्दा आंतरराष्ट्रीय होईल आणि या मुद्द्यात इंग्रज सुद्धा इंटरफिअर करतील, याच्यामध्ये ढवळाढवळ करतील आणि आपल्याला निजामाचं हैदराबाद कधीच भेटू शकणार नाही. म्हणून सैन्य पाठवणं सर्वात मोठी चुकीची गोष्ट तुम्ही करणार आहे. त्यापेक्षा निजामाच्या हैदराबादवर पोलीस पाठवा. आणि नंतर बाबासाहेबांच्या या सल्ल्यानुसार पोलीस कारवाई करण्यात आली. त्यासाठी एक पोलीस ऑपरेशन राबविण्यात आलं आणि त्यानुसार निजामाला हरविण्यात आलं आणि नंतर निजामाचं हैदराबाद भारतात समाविष्ट करून घेण्यात आलं. माझा बाप नसता तर कदाचित हे हैदराबाद निजामाचं राज्य ज्यामध्ये मराठवाडा समाविष्ट होतं ते भारतात समाविष्टच होऊ शकलं नसतं, कधीच आपल्याला दिसलं नसतं. अरे महाराष्ट्र तर सोडा, या भारताच्या नकाशावर सुद्धा हैदराबाद आणि मराठवाडा अशा प्रकारची आम्हाला आढळूनच आली नसती. म्हणजे खऱ्या अर्थाने या मराठवाड्याचे जनकच माझे बाबासाहेब आहेत. या मराठवाड्याचे जनकच माझे बाबासाहेब आहेत. मात्र येथील खरे इतिहासकार जे स्वतःला खरे म्हणून घेतात, येथील प्रबोधनकार ज्यांना आम्ही मोठं करतो ते आम्हाला हा इतिहासच सांगत नाहीत. येथील शैक्षणिक व्यवस्थेत हा इतिहासच गाडून टाकला. हा इतिहास आमच्यापर्यंत कधी आलाच नाही. मात्र आम्ही बोलणार, बाबासाहेबांची लेकरं बोलणार. त्यावेळी बाबासाहेबांना तुम्ही शिक्षण घेण्यापासून रोखलं होतं, त्रास दिला होता, आमच्या कितीतरी पिढ्या अन्यायात जगल्या होत्या. मात्र बाबासाहेबांनी आमच्यावर एवढे उपकार करून ठेवले की आता बाबासाहेबांचं प्रत्येक लेकरू बोलणार आणि तुम्हाला ऐकावं लागेल, कारण ते सत्य आहे, नाकारता येणार नाही. बोलायचे आमाजे ते साप साप बोलू. एक कवी खूप छान म्हणतोय की बोलायचे आमाजे ते साप साप बोलू, जे बोलणार नाही त्यांच्या खिलाफ बोलू. बोलायचे आमाजे ते साप साप बोलू, जे बोलणार नाही त्यांच्या खिलाफ बोलू. घरात लागलेली ज्यांना आगही दिसेना अशा बिघडलेल्या कारट्यांचे होऊन बाप बोलू. पण तरी बोलणार. आम्ही इतिहास खरा सांगणार. इतिहास आदाला पुल्या जाणार नाही. आतापर्यंत बाबासाहेबांचा भरपूरसा इतिहास येथील शैक्षणिक व्यवस्थेने प्रस्थापितांनी लपविण्याचा प्रयत्न केला. या महाराष्ट्रातील मराठवाडा विद्यापीठाला नाव द्यावं यासाठी खरं तर काही ठिकाणी म्हटलं जाते की 14 वर्ष संघर्ष झाला, काही ठिकाणी म्हटलं जाते 15 वर्ष झाला, काही ठिकाणी म्हटलं जाते 16 वर्ष झाला. मात्र मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं यासाठी खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे 48 वर्ष संघर्ष चालला. 48 वर्ष. कारण मराठवाडा विद्यापीठ जेव्हा स्थापन झालं 1957 मध्ये आणि त्यासाठी जेव्हा एक समिती स्थापन केली होती, त्या समितीचं नाव होतं पळणिटकर समिती. या समितीनं विद्यापीठाच्या स्थापनेबरोबर त्या विद्यापीठाला कुठलं नाव द्यावं हे सुद्धा सुचवलं होतं. आणि त्या नावांमध्ये नाव होते औरंगाबाद, त्या नावामध्ये नाव होतं पैठण, त्या नावामध्ये नाव होतं देवगिरी, त्या नावामध्ये नाव होतं अनेक अशा प्रकारचे नाव. औरंगाबाद सुद्धा होतं. आणि या सर्व नावांमध्ये सर्वात अग्रस्थानी पळणिटकर समितीने मराठवाडा विद्यापीठाचं नाव सुचविलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ. मात्र तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध झाला. खरं तर 1974 पासून संघर्ष जो दिसतोय तो संघर्ष 1927-57 पासूनच सुरू झाला होता. त्यावेळीच येथील सवर्ण लोकांनी बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला मिळू दिलं नाही. अहो बाबासाहेबांचंच काय, एवढे छत्रपती शिवाजी महाराज करतो फिरतात ना, शिवाजी महाराजांचं सुद्धा दुसऱ्या क्रमांकाला नाव होतं या विद्यापीठाला नाव देण्यासाठी. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं ही नाव या विद्यापीठाला भेटू दिलं नाही. आणि तुम्ही आम्हाला ज्ञान सांगताय, राजे करत फिरताय. राजांचा वारसा तर आम्ही जपतोय, आम्ही समानतेने जपतोय. तुम्ही कुठे जपताय? तुम्ही राजांच्या नावाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने फक्त राजकारण करताय. हे राजकारण आम्ही जोपर्यंत ओळखणार नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आमचा दुरुपयोग केला जाईल, आमच्या मतांचा दुरुपयोग केला जाईल हे आम्हाला समजलं पाहिजे. 6 डिसेंबर 1994 चा दिवस होता. मराठवाड्यातीलच नांदेड एक शहर आहे, त्या नांदेडमध्ये एक मोठी सभा होती आणि त्या सभेला प्रबोधन केलं होतं किंवा त्या सभेला उद्बोधन केलं होतं ज्यांना हिंदू हृदय सम्राट म्हटलं जाते, बाळासाहेब ठाकरे. आणि त्या सभेत बाळासाहेब ठाकरे काय म्हणतात? बाळासाहेब ठाकरे म्हणतात की तुमच्या घरात खायला पीठ नाही आणि तुम्हाला कशाला हवं विद्यापीठ. बाळासाहेब ठाकरे
तुम्ही जर थोडंही या विद्यापीठाकडे बाबासाहेबांचं नाव द्यावं एवढं जरी म्हटलं असतं ना, तर आज तुम्ही फक्त हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखले गेलेले असते. तर या भारतातील दलितांच्या हृदयातही थोडं तुम्ही स्थान मिळविलं असतं. या भारतातील अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या हजारो वर्षापासून जे लोक गुलामी जगत होते, त्यांच्याही मनात थोडं तुम्हाला स्थान मिळालं असतं. मात्र तुम्ही त्या प्रेमापासून मुकले. तुमचे हे दोन शब्द आजही आम्हाला टोचतात. कारण मराठवाडा विद्यापीठ हे बाबासाहेबांची खऱ्या अर्थाने देण आहे. या मराठवाड्यामध्ये शैक्षणिक प्रवाह चालू करण्याची देण बाबासाहेबांनीच दिलेली आहे. अन्यथा या मराठवाड्यातील अनेक युवकांना, स्त्रियांना, मुलींना, सर्वांना हैदराबाद संस्थानावर अवलंबून राहावं लागायचं. तेथे शिक्षण घेण्यासाठी जावं लागायचं. मात्र बाबासाहेबांनी येथील शिक्षणाचा प्रवाह सुरू केला. येथे मिलिंद विद्यालय सुरू केलं आणि येथील जवळपासच्या सर्व विद्यार्थिनींना येथे शिक्षण घेण्याची मुभा मिळाली. हे माझ्या बाबासाहेबांचे उपकार आहे. आणि तुम्ही विरोध करताय. अरे काय विरोध करताय? काय विरोध करताय? माझ्या बापाच्या नावाने या भारतातील 13 राज्यातील विद्यापीठांना नाव आहेत. 13 राज्यातील विद्यापीठांना बापाचं नाव आहे. तुम्ही एक मराठवाडा विद्यापीठ केव्हा घेऊन बसले? जे कर्मभूमी आहे, खऱ्या अर्थाने ही शोकांतिका, सर्वात दुःखाची बाब की जे बाबासाहेबांची कर्मभूमी, ज्याला बाबासाहेबांनी जन्म दिला, त्याच प्रदेशातील विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी एवढा मोठा संघर्ष करावा लागतो. जवळपास 250 माझ्या भावांना, माता भगिनींना आपला प्राण गमवावा लागतो. यापेक्षा दुःखाची गोष्ट काय असू शकते? आणि जी कर्मभूमी नाही, जिथे बाबासाहेब वावरले नाही, जिथे बाबासाहेब जन्मले नाही, अशा गुजरात मधील विद्यापीठाला बाबासाहेबचं नाव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, अहमदाबाद, गुजरात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, जयपूर, राजस्थान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, विधी विद्यापीठ, सोनीपत, हरियाणा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, दिल्ली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, लखनऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, मुझफ्फरपूर, बिहार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, कोलकाता, पश्चिम बंगाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी विज्ञान विद्यापीठ, सामाजिक न्याय विद्यापीठ, महू, मध्य प्रदेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, हैदराबाद, आंध्र प्रदेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम, आंध्र प्रदेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, चेन्नई, तामिळनाडू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, बेंगलुरू, कर्नाटक. आणि त्यानंतर महाराष्ट्रातील 2 विद्यापीठांना बाबासाहेबांचं नाव आहे. त्यापैकी पहिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठ, लोणेरे, रायगड. आणि एक आपलं मराठवाड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. अरे एकही जण इथे जन्मास आला नाही, पैदा झाला नाही, ज्याची नावं या भारतातील 15 विद्यापीठांना आहे. एकमेव माझा बाप आहे ज्यांच्या नावाने या भारतात 15 विद्यापीठ आहेत. कॉलेज, महाविद्यालय, शाळा किती असतील याची गिनतीच नाही. या भारताच्या बाहेर किती युनिव्हर्सिटीज असतील आणि तिथे कशा पद्धतीने बाबासाहेबांना मान दिला जात असेल याचा तर हिशोबच नाही हो. तुमच्यापेक्षा जास्तच मान सन्मान तिथे माझ्या बापाला मिळतो. मात्र शोकांतिका की ज्या भारतासाठी माझे बाबासाहेब झटले, त्या भारतात अशा पद्धतीने आजही बाबासाहेबांची विटंबना होते. ही कुठेतरी विचार करण्यासारखी बाब आहे. विचार करावा लागेल. कारण नामांतराचा लढा फक्त एका विद्यापीठाला नाव द्यावं एवढ्या पुरता मर्यादित नव्हता. हा नामांतराचा लढा खर तर इतिहासाचा अभ्यास केला तर आमच्या लक्षात येईल की आजपर्यंत नामांतराच्या लढ्यापासून 1994 ला मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं, तेव्हापासून आजपर्यंत कधीच कुठलाच आमचा लढा यशस्वी होऊ शकला नाही. तो शेवटचा लढा होता ज्यामध्ये आम्ही एकत्रित आलो होतो आणि लढलो होतो, जिंकलो सुद्धा होतो. तो लढा फक्त एका विद्यापीठाला नाव देण्यासाठी नव्हता. त्या लढ्यामध्ये आमच्या आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांचा सुद्धा जन्म झाला. मग ते कवाडे असतील, मग ते आठवले असतील, मग ते गाडे असतील, या सर्व नेत्यांचा जन्म सुद्धा याच लढ्यामध्ये झाला. आणि आज हे हरामखोर साले इतर पक्षांचे लाचार झाले. इतर पक्षांचे लाचार झाले. तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मी त्या नेत्यांना सांगतोय, आवाहन करतोय की कुर्सी के लिए इन जालिमों से सौदागिरी ना कर. कुर्सी के लिए इन जालिमों से सौदागिरी ना कर और मेरे बाबा साहब के विचारों के कातिलों को बाइज्जत बरी ना कर. अरे औलादे खोई है मेरे भीम ने तेरे लिए, अपनी औलाद के लिए इन जालिमों की दलाली ना कर. दलाली सोडली पाहिजे आमच्या नेत्यांनी. खर तर आमचं वाटोळे या नेत्यांनीच केले. आम्ही तर मोठं एकजुटीने राहतोय, आम्ही तर मोठं बुद्ध धर्म पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. मात्र आमचं वाटोळं फक्त या राजकीय लोकांनीच केलं.
आणि ते आम्हाला समजून घ्यावं लागेल. जोपर्यंत आम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत बाबासाहेबांची चळवळ पुढे नेणे शक्यच नाही. कारण हे लोक आम्ही चळवळ पुढे नेऊ हे कुठलं तरी राजकीय षडयंत्र निर्माण करून ते चळवळ परत मागे आणतील हे लक्षात असू द्या, समजून घ्या. आणि आम्ही यांच्या नादी सुद्धा लागलो नाही पाहिजे, लागताच कामा नाही. कारण हे लाचार आहेत, हे लोक लाचार आहेत, समजून घ्या. हे समजावं लागेल. आज समाजापर्यंत या गोष्टी न्याव्या लागतील. आजच्या युवकांनी या सर्व गोष्टी समजून घ्याव्या लागतील. जेव्हा आम्ही हे सर्व गोष्टी समजून घेऊ तेव्हा कुठेतरी त्याचा वेगळा एक परिणाम होईल आणि आमची चळवळ पुढे जाईल. बाबासाहेबांचं स्वप्न होतं मागच्या 75 वर्षात पूर्ण होऊ शकलं नाही. मी तर म्हणतो ते स्वप्न कुठेतरी अंधुक होत गेलं, कारण आम्ही आहोत. बाबासाहेब म्हणाले होते की मला हा भारत बुद्धमय करायचा आहे. 75 वर्ष झाली, भारत बुद्धमय होतोय का की आमच्यामधीलच काही इतर धर्मामध्ये चालले, हा सर्वात मोठा प्रश्न आम्हाला स्वतःला विचारला पाहिजे सर्वात पहिल्यांदा. पण शोकांतिका की आम्ही आमच्याच गोष्टींमध्ये गुंतलेले आहोत, आम्ही आमच्याच आनंदात आहोत. बाबासाहेबांनी ज्याही सवलती दिल्या त्या सर्वच्या सर्व सवलती आम्ही घेत आहोत, त्याप्रमाणे जगत आहोत. आमच्या घराला तोंड पाहून घ्यावं अशा प्रकारच्या स्टाईल लागल्या. आमच्या घरात माती सुद्धा लागत नाही पायाला, आमच्या मात्या मावल्यांच्या आजकाल. आणि हे बाबासाहेबांचे उपकार आहे, पण आम्ही त्याच्यामध्येच आनंदी आहोत. नवरा जात असेल एखादं समाजाचं कार्य करायला तर बायको म्हणते तुम्हीच घेतला का, म्हणते ठेका होई इकडे असं म्हणताय, तुम्हीच घेतला का ठेका. मग बाबासाहेबांनीच घेतला होता का तुमच्या माझ्या उद्धाराचा ठेका. माझ्या रमाईने जर असं म्हटलं असतं बाबासाहेबांना तर काय झालं असतं की तुम्हीच घेतला का समाजाचा ठेका. माझ्या रमाईने कधी म्हटलं नाही हो, कधीच नाही. माझी रमाई म्हणायची की साहेब करा तुम्ही, तुम्हाला हवं ते करा, कारण तुम्हाला समाजाचा उद्धार करायचा आहे. काय वाटत असेल माझ्या रमाईला, काय मन म्हणत असेल माझ्या रमाईचं की माझा पती माझ्यापेक्षा आणि माझ्या मुलाबाळांपेक्षाही जास्त वेळ पुस्तकांबरोबर घालवितो. काय वाटत असेल की एक नवरा आपल्या पत्नीला वेळ सुद्धा देऊ शकत नाही. एक कवी खूप छान म्हणतो, रमाईची व्यथा मांडण्याचे प्रयत्न करतो, रमाईचा पूर्ण त्याग, रमाईचं पूर्ण दुःख या 4 ओळीमध्ये सांगण्याचे प्रयत्न करतो. पत्नी मुला हुनी सार पुस्तकात ध्यान, पत्नी मुला हुनी सार पुस्तकात ध्यान, माझ्या हुनी पुस्तक आहे किती भाग्यवान. रमाई म्हणत असेल की पुस्तक किती भाग्यवान आहे की माझ्या लेकराईपेक्षा माझ्यापेक्षा हा माणूस पुस्तकांबरोबर वेळ घालवितोय, पुस्तकांबरोबर जगतोय. पत्नी मुला हुनी सार पुस्तकात ध्यान, माझ्या हुनी पुस्तक आहे किती भाग्यवान. रमाई पुढे म्हणत असेल पुस्तकाला कानामाची व्यथाही कळावे, पुस्तकाला कानामाची व्यथाही कळावे, नेहमी साहेबांच्या हाती पडावे, वाटे रमाला पुस्तक मी व्हावे, नेहमी साहेबांच्या हाती पडावे. माझ्या रमाईला वाटत असेल की मी पुस्तक का नाही झाले, कारण हा माणूस माझ्यापेक्षा जास्त वेळ तर पुस्तकांना देतोय. आणि हे कोणासाठी, तर हे तुमच्या माझ्यासारख्या सर्वांच्या उद्धारासाठी, या समस्त भारतीय वासियांच्या सर्वांच्या उद्धारासाठी. मात्र माझ्या रमाईने असं कधी म्हटलं नाही की तुम्हीच ठेका घेतला का. आजच्या प्रत्येक स्त्रीने विचार केला पाहिजे की आम्ही असं म्हणतोय का कधी कधी, समाजासाठी आम्ही वेळ देतोय की नाही, दिला पाहिजे की नाही. काही लोकांच्या मानसिकता तर अशी आहे की आम्हीच करायचं का समाजाचं काम. लोक आम्हाला शिव्या देतात, शिव्या देणारच आहे. लोक जे काम करतात त्यांनाच शिव्या देतात, जे काही करत नाही त्यांना शिव्या नसतात देत. समजून घ्या. म्हणून समाजासाठी काम केलं पाहिजे. बाबासाहेबांचे खूप छान शब्द होते, खरं तर हे टोचतात. बाबासाहेब म्हणाले होते की समाजाच्या कामाची ओढ, आपल्या चळवळीच्या कामाची ओढ खूप कमी लोकांना असते.
आणि ज्यांना नसते ना ते शेणात पडलेल्या किड्याप्रमाणे असतात. त्यांना माहीतच नसते की आपण शेणात पडलेले किडे आहोत. आणि जसं जसं शेण सुकत जाईल तसं तसं आपलं आयुष्य सुद्धा संपत जाईल. मात्र ज्यांना या समाजाची ओढ आहे, ज्यांना चळवळीची ओढ आहे, त्यांनी त्या शेणातील किड्यांना सांगितलं पाहिजे, त्यांना त्यामधून बाहेर काढलं पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. आपण समाजावर उपकार करत नाही तर बाबासाहेबांनी आपल्यावर केलेल्या उपकारांची परतफेड करतोय, हे विसरू नका. म्हणून समाजासाठी काम करत चला, चळवळ पुढे नेण्यासाठी काम करत चला. आपले काम सोडले पाहिजे अशातला भाग नाही. आपले काम नाही सोडले पाहिजे. आपल्या कामांना प्राधान्य देऊन समाजाचं काम सुद्धा आम्ही करू शकलो पाहिजे. आणि हे नेते आम्हाला जे सांगतात त्या गोष्टीवर डोळे बंद करून विश्वास ठेवता कामा नये. कारण ज्यावेळी आम्ही या नेत्यांच्या गोष्टीवर डोळे बंद करून विश्वास करू त्यावेळी आमच्या खानदान बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं विचारात घ्या, एवढं लक्षात असू द्या. आमची खानदान जर आम्हाला वाचवायची असेल त्या राजकीय लोकांच्या षडयंत्रांना आम्ही समजून घेतलं पाहिजे. कोणी उठते आणि आम्हाला सांगते की संविधान बचाना है, संविधान खतरे में है. अरे मग नालायक, तुम्ही काय करू राहिले? तुम्हाला कशासाठी समाजाने मोठं केलंय? संविधान आम्ही वाचवायचं, मग तुम्ही काय करताय? एखादा नेता उठतोय वरतं चला मोर्चा काढू, संविधान वाचवायचं आहे. आणि मोर्चा काढून याचं लेकरू नसते मोर्चामध्ये, आपले युवक असतात मोर्चामध्ये. आता परभणीचं प्रकरण घडलं. माता माऊल्यांनो, दादांनो, माझ्या डोळ्यात अश्रू होते हो. परभणीचं प्रकरण घडलं. 450 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 450 लोकांवर, त्यापैकी 200 माझे युवक होते. 200 युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांचं भविष्य वाया गेलं. त्यांना आता भविष्यात कुठली सरकारी नोकरी लागू शकत नाही. आणि यामुळे आमच्या समाजात गुन्हेगारीचं प्रमाण वाढेल. यामुळे बाबासाहेबांनी आम्हाला म्हटलं होतं शासनकर्ती जमात व्हा, ते आम्ही होऊच शकणार नाही. आणि हेच खऱ्या अर्थाने प्रस्थापितांचं षडयंत्र आहे की आमच्या येणाऱ्या पिढ्या बर्बाद झाल्या पाहिजे. हे झाले तिकडे इतर पक्षांच्या लाचाऱ्या करतात आणि आपल्या पिढ्या बर्बाद करण्याचे काम करतात. अरे नालायक हो, आम्हाला संविधान वाचवायचं सांगताय. संविधान इथे तर वाचणार नाही, संविधान संसदेमध्ये वाचवावं लागेल. आणि बाबासाहेबांचे ज्यांच्यावर उपकार आहेत अशा SC ST एकत्रितरित्या या भारताच्या संविधानामध्ये 131 खासदार असतात. 131 खासदार संसदेमध्ये SC आणि ST बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानातील कलम 330 नुसार 84 खासदार आपल्या SC असतात आणि 47 खासदार ST असतात. नाही निदान त्यांना वाटत असेल की आमच्यावर बाबासाहेबांचे उपकार आहेत तर साल्यांनो तुम्ही लढलं पाहिजे संसदेमध्ये. अरे 131 खासदार एका इकडे होत असतील तर मोदी काय, मोदीचा बापही आला तरी संविधानाला धक्का लावू शकत नाही. तुम्ही सरकार पाडू शकता एका क्षणात, मात्र तुमच्यामध्ये ती धमक असली पाहिजे. तुम्ही लाचारी पत्करलेली आहे. आम्हाला संविधान वाचवायची गरज नाही, आम्ही तुम्हाला निवडून देतोय, आम्ही संसदेत तुम्हाला पाठवितोय, तुम्ही संविधान वाचवा हे आम्हाला ठणकावून सांगता आलं पाहिजे. मात्र आम्ही हे बोलत नाही आणि ते खोके घेऊन ओके मध्ये सारे लाचारी पत्करतात. हे आम्हाला कधी समजलं नाही. हे आम्हाला समजलं पाहिजे. हे समजलं पाहिजे तेव्हा आमच्या लक्षात येईल की आमच्या खानदानी बर्बाद का होऊ राहिल्या, आमच्या येणाऱ्या पिढ्या का बर्बाद होऊ राहिल्या. खोक्यात नेत्यांनी, बरोबर लक्षात घ्यायचं, शब्द अत्यंत महत्वाचे आहे. खोक्यात नेत्यांनी विकला जरी इमान आहे. खोक्यात नेत्यांनी, खोके समजतात ना तुम्हाला? करोड लाखो पैसे आपण तर नाही पाहिलं बा एवढं, आपण गरीब लोक नाही, पण यायनं पाहिलं ना, यायला आपण मोठं केलं ना साल्यांना. आहे की नाही? मोठ्या लक्झरी गाड्यांमध्ये फिरतात हे आपलेच. बरं, इतरांचं सोडा, आपल्यामधली गोष्ट सांगू. विमानानं प्रवास करतात. यायचे लेकरं बाहेर देशात महिन्याच्या ट्रिपा काढते बाबू, महिन्याच्या. मी एका नेत्याच्या पोराला फॉलो करतो. मी म्हटलं पाऊस आता हा गडी कसं काय करते तो, हा महिन्याचं जाते म्हटलं. कधी थायलंडले, कधी अमेरिकेले, कधी लंडनले, कधी युरोपले, कधी कुठल्या देशात नावही माहित नाही मला, एखाद्या देशात तिथे जाते. म्हटलं का विचार आहे. अरे याच्या घरी खायची सोय नव्हती. 1984च्या पहिले विद्यापीठ नामांतराचा लढा झाला, तेथून हा मोठा झाला, हा नेता झाला, आज संसदेत जाऊन बसला, केंद्रीय मंत्रीपद घेतलंय आणि याचं पोट वेगवेगळ्या देशात जाऊन हिंडते. आणि आमचे पोट्टे संविधानासाठी रस्त्यावर उतरू राहिले. किती कमाल आहे. त्याला घेणं देणंच नाहीये, त्याच्या पोराला घेणं देणं नाही. संविधान वाचते की काय 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 सेटल होऊन जाईल एखाद्या दुसऱ्या देशात, काही फरकच पडत नाही. खोक्यात नेत्यांनी जरी विकला इमान आहे, माणसांनो तुम्हीही विकलं मतदान आहे. त्यांनी इमान काय ऐकलंय? कारण आम्ही आमचं मतदान ऐकलं ना, म्हणून त्यांनी इमान ऐकलंय. खोक्यात जरी नेत्यांनी विकला इमान आहे,
तुमचीच नाजायज औलाद आहेत हे नेते, म्हणूनच बर्बाद तुमची खानदान आहे. तुमची खानदान यांच्यामुळेच बर्बाद झाली, एवढं लक्षात असू द्या. नाही तर आम्ही तर एकत्रच आहोत. आम्ही तर मोठ्या गुन्ह्या गोविंदानं नांदू राहिलो. आम्ही एकत्र येऊन कामं करू राहिलो. एका खेड्यात खरं तर माझ्या मागच्या 8 वर्षातील अनुभवातील हे पहिलं व्याख्यान आहे की मी एवढ्या लोकांमध्ये बोलतोय किंवा एखाद्या ग्रामीण भागात येऊन बोलतोय. आणि याचं श्रेय जाते माझ्या पत्नीला. जेव्हा मला येथील राहुल म्हणून कोण आहेत, राहुलजी यांचा कॉल आला. रात्रीच्या वेळी, दुपारच्या वेळी कॉल आला. नंतर रात्रीच्या वेळी बोललो आणि माझी वाईफ बरोबर होती. मी बोललो, विचारलं काय गाव कसं, मी तर ऐकलं नव्हतं. पण जालन्याच्या पासून 30 किलोमीटर आहे. मी जात नाही सामान्यतः, खेड्यापाड्यानं जास्त जात नाही. मात्र माझ्या पत्नीने मला म्हटलं, काहून सर, सर म्हणते माझी पत्नी मला, मी सरच, सगळेजण सरच म्हणतात मला, शिकवतो ना विद्यार्थ्यांना. काहून सर, हे परभणीचं एवढं मोठं प्रकरण घडलं म्हणे, तुम्ही खेड्यापाड्यानं जात ना, शहरात जातात तरी शहरात अशा प्रकारच्या गोष्टी घडतात, खेड्यापाड्यानं तर घडत मध्ये कधी काय ऐकलं नाही आम्ही. खेड्यापाड्यानी अशा प्रकारचा वाद आहे किंवा काही आहे. म्हटलं मी विचार केला, म्हटलं खरोखर आहे, खेड्यापाड्यानी कधी अशा प्रकारच्या घटना घडत नाही. परभणी सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. म्हणजे खेड्यापाड्यात अजूनही आम्ही गुन्ह्या गोविंदाने राहू राहिलो, एकत्र येऊ राहिलो, मोठ्या प्रमाणात आमची प्रगती चालू आहे. एवढ्या मोठ्या थंडीत आम्ही डोक्याला बाजू आलोय. ऐक म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व काही ते झोपून आले. झोपा, टेन्शन नाही घ्यायचं, टेन्शन घ्यायचं आतापासून घ्यायचंच नाही टेन्शन. तुम्ही मोठे झाल्यावर टेन्शन घ्यायचं, मोठे झाल्यानंतर टेन्शन घ्यायचं. आणि टेन्शन समाजासाठी नाही घ्यायचं, टेन्शन आपल्यासाठी घ्यायचंय, आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी घ्यायचंय. अरे एकाने जर ठरवलं ना की माझ्या घरातच मी तशा पद्धतीने वागेल, माझ्या घरातील कुणाला लाचारी पत्करू देणार नाही, मतदान विचारपूर्वक करेल, मला बाबासाहेबांनी राजा बनविलंय, मी राजाप्रमाणेच वागेल, तर या भारतात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं लक्षात असू द्या. आम्ही या महाराष्ट्रात, एकट्या महाराष्ट्रात एससी जरी लक्षात घेतले किंवा बौद्ध जरी लक्षात घेतले तरी 10%. या 10% मध्ये एवढी हिंमत आहे, माझ्या बापानी एवढं प्रबळ करून ठेवलंय की आपण या महाराष्ट्राचं सरकारवर कोण बसेल ना हे निश्चित करू शकतो. फक्त फुटलो नाही पाहिजे. आमच्यामध्ये शोकांतिका तीच आहे की आमच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडते, आम्हाला विचलित केलं जाते. आणि कोण करते तर या महाराष्ट्रातील जे आमचे नेते, आम्ही ज्यांना आमचं म्हणून घेतो तेच करतात. साले ज्यावेळी परभणी सारखे प्रकरण घडतात त्यावेळी तोंडातून यांच्या शब्द निघत नाही एखाद्या पक्षाच्या विरोधात. लाजा वाटत नाही त्यांना, लाजा वाटले पाहिजे. मात्र त्याही पेक्षा मोठं दोषी आम्ही आहोत. दोष आम्हाला जातो, त्यांना नाही, कारण आम्ही त्यांना मोठं करू राहिलो, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू राहिलो. तो विश्वास ते सार्थक करण्याच्या लायकीचेच नाही हे आम्हाला पहिल्यांदा समजलं पाहिजे. 1957 मध्ये या महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सवर्णांनी मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यायला विरोध केला. सवर्णांनी ते म्हणतात की आम्ही उच्च जातीचे आहोत, आमची जात उच्च आहे. अजूनही त्यांच्या डोक्यातून उच्च नीचता गेलेला आहे. मात्र संविधान आहे म्हणून ही परिस्थिती तरी आम्हाला दिसते. आम्ही अशा पद्धतीने खुलेआम अशा पद्धतीचे कार्यक्रम तरी राबवतोय, आमच्या समाजाचं प्रबोधन कधीतरी करतोय. मात्र हे संविधान नसतं, बाबासाहेब नसते तर काय झालं असतं, विचार न केलेलाच बरा. कारण विचार केला तर आजही हातपाय लटलट कापायला लागतात. काय परिस्थिती होती हो, काय परिस्थिती होती. माझी भीमाई कपडे घ्यायला जायची दुकानात तर दुकानदार बाहेर कपडे फेकायचं, बाहेर लुगडं फेकायचं भीमाईच्या अंगावर. आणि बाबासाहेबांना त्या गोष्टीचं दुःख वाटायचं. काय परिस्थिती असेल ते. आज जर तुमच्यापैकी या युवकांपैकी कोणाच्याही आई बरोबर अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या, माझ्या माता माऊली बरोबर अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या, सहन करणार आहे काय? काय परिस्थिती असेल विचार करा. बाबासाहेब लहान असताना एका ओढ्यावर एका विहिरीवर शेंडी करण्यासाठी गेले. शेंडी म्हणजे काय? कठीण करण्यासाठी. तर तिथे लाल पांढरा होईपर्यंत बजाडलो बाबासाहेबांना. काय परिस्थिती असेल ही परिस्थिती. आणि आज आमचे युवक किती रुपये देतात रे कटिंग करायचे? 100. दाढीचा कट मारायला जातात, कट दाढीचा किती रुपये देत आहे?
50च्या वरच देत असाल ना? हो 50च्या वर. आता विचार करा रे, माझ्या बापाला एका सार्वजनिक विहिरीवर कठीण केली म्हणून अशा प्रकारचा अन्याय सहन करावा लागला. आज तुमची ती परिस्थिती असती तर कुत्र्या मांजरासारखे जगले असते. म्हणून आम्हाला लाजा वाटल्या पाहिजे की आम्ही बाबासाहेबांच्या चळवळीसाठी काही करतो की नाही. अरे ते जाऊ द्या, बाबासाहेबांनी सांगितलेल्या जगत मंत्राप्रमाणे आम्ही चालतो की नाही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. याचा परिणाम आमच्या चित्तावर काही झाला की नाही. आम्ही शिकून आलो आणि आम्ही एकटे एकटे संघर्ष करू आलो, संघटित आहोत नाही. शिकलोय. शिकल्यानंतर पहिले तर आमची मानसिकता बदलली की आता समाजासाठी संघर्ष करायची गरज नाही. आमचीच गाडी, आमचीच माळी, आमच्या पुरीला चांगल्या नोकरीदाराची जोडी, आमच्या पोट्याचे वेगवेगळ्या प्रकारचे चाळे फिरून यायचे आमच्यामध्ये किडी, आणि शेवटी मग काय वृद्धाश्रमात जाऊन बसायची पाळी. हो, अशा प्रकारची सिच्युएशन आहे. ही सिच्युएशन आहे, ही परिस्थिती आहे. खरं तर आमची ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती जर आम्हाला बदलवायची असेल तर आम्हाला बुद्धाचं तत्वज्ञान, या भारताच्या संविधानाचा सार येणाऱ्या पिढींमध्ये रुजवणं गरजेचं आहे. त्यांच्या मनामध्ये बिंबवणं गरजेचं आहे. ते आम्हाला समजलं पाहिजे. आम्ही त्याप्रमाणे जगलो पाहिजे. जर आम्ही त्याप्रमाणे जगू तर इथे सवर्ण म्हणून घेणाऱ्या, उच्च जातीचं म्हणून घेणाऱ्या लोकांना सुद्धा लाजू एवढं वैभव आम्ही संपन्न करू. पण आम्ही तशा पद्धतीने जगलो पाहिजे. कोण उच्च आणि कोण नीच हे ठरविण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आणि ते कसं ठरविल्या जाईल? संत तुकाराम महाराज म्हणतात की महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे. काय म्हणतात तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणतात की महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, तया प्रायश्चित काही देह त्यागी नाही. महाराला शिवल्याने ज्या ब्राह्मणाला राग येतो ना, तो ब्राह्मणच नाही. आणि त्याने प्रायश्चित करण्याचा प्रयत्न केला ना, आणि स्वतःचा प्राण दिला तरी तो प्रायश्चित करू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात दाताळे चंडाळ तया अंतरी विटाळ, ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तो ती आती. तुकाराम महाराज म्हणतात महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे. महाराला शिवल्याले ज्याला राग येतो तो ब्राह्मणच नाही. आणि उच्च जातीचा कोण? तर शेवटच्या ओळीमध्ये तुकाराम महाराज म्हणतात की ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तो ती आती. जो बंधुभावाने जगतो, जो संगतपणे जगतो, तो चांगल्या पद्धतीने बंधुभावाने समतेने जगतो, तोच खऱ्या अर्थाने सर्वोच्च जातीचा असतो. इथे जात हे वर्ण व्यवस्थेनुसार आता चालणार नाही असं तुकाराम महाराज म्हणून गेले. आणि यांनी पुष्पक विमानाने तुकाराम महाराजांना साल्यांनी स्वर्गात पाठवलं हरामखोरांनी. पण आम्ही प्रश्नच विचारला नाही की हे पुष्पक विमान आहे तरी कुठं. आणि हे पुष्पक विमानाचा प्रश्न कोणाला विचारला पाहिजे ते सांगतो आता तुम्हाला. तो एक टकला आहे. टकला माहिती का तुम्हाला? उंच कसं आहे ते? उंच कसं आहे? मोदी सारखंच आहे. अमित शाह. व्हेरी गुड. त्याचं नाव काय? अमित शाह. हो. तो बेटा म्हणते की म्हणते आंबेडकर बनण्याची फॅशनच झाली म्हणते. आता म्हणते काय झाली म्हणते? फॅशनच झाली. एवढ्या वेळा देव 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 म्हटलं असतं म्हणते तर स्वर्ग भेटलं असतं म्हणते. स्वर्ग आता याला स्वर्ग माहित आहे म्हणजे याचा अर्थ याला पुष्पक विमानही माहित. यानंच हरामखोरानं लपवलं नाही ना ते पुष्पक विमान. यानंच लपवलं असेल. कारण याला जर स्वर्ग माहित आहे तर मग स्वर्गात जायसाठी तर पुष्पक विमान लागते ना. तुकाराम महाराजांनी पुष्पक विमानानंच पाठवलं हो की नाही? हो पाठवलं. आता एक तर दोन ऑप्शन आहे. ते पुष्पक विमान स्वर्गातून आलं भारतात आणि ते यानं टकल्यानं लपून ठेवलं कुठेतरी. एक तर दुसरं ऑप्शन आहे बाबासाहेबांनी ते पुष्पक विमान त्या स्वर्गातच ठेवलं, आणलंच नाही, डबल यूज नाही दिलं भारतात. दोन पैकी काय ऑप्शन आहे ते निवडा. अरे देव देव म्हटल्याने स्वर्ग मिळालं असतं तर हजारो वर्ष आम्ही ते गुलामगिरीत जगलो नसतो. देव देव म्हटल्याने स्वर्ग मिळालं असतं तर तुकाराम महाराजांना तुम्हाला गायब करायचं काम पडलं नसतं. देव देव म्हटल्याने स्वर्ग मिळालं असतं तर महात्मा ज्योतिबांना, सावित्रीबाईंना शेण गोटे अंगावर घ्यायची गाव पडलं नसतं. देव देव म्हटल्याने स्वर्ग मिळालं असतं तर छत्रपती शाहू महाराजांना हिंदविल्या गेलं नसतं. आणि देव देव म्हटल्याने स्वर्ग मिळालं असतं तर माझ्या बाबासाहेबांना या भारतात कधी क्रांती करायचं कामच मिळालं नसतं. आम्ही हजारो वर्ष गुलामगिरीत जगलो मात्र कुठला देव आला नाही आम्हाला त्या गुलामगिरीतून काढायला.
आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला गुलामगिरीतून काढलं आणि त्या गुलामगिरीचा कधीच या भारताला रोग होणार नाही अशा प्रकारचा औषधांचा मोठा साठा देऊन ठेवला. आणि तो औषधांचा साठा म्हणजे या भारताचं संविधान. हे संविधान एवढा मोठा औषधांचा साठा आहे की जो या भारताला कधीच गुलामगिरीचा रोगच होऊ देणार नाही. मात्र तो औषधांचा साठा आम्हाला जपता आला पाहिजे. आम्ही कुठेतरी त्या औषधांच्या साठ्याला दूर दूर सारण्याचे प्रयत्न करतोय. हे आम्ही विचारात घेतलं पाहिजे. आम्हाला माहितच नाही की त्या औषधांच्या साठ्यातील कुठली गोष्ट काढून टाकल्या जाते, कुठली गोष्ट गायब केल्या जाते. होते खोकला तापीचं औषध दिले जाते. संविधानानुसार ज्या औषध आहे त्याच दिल्या पाहिजे प्रत्येक रोगावर. नाही तसं नाही. हे साले आपल्याला बिमारी वेगळी होऊ नये, भारतात अडचण वेगळी आहे. म्हणजे मूळ व्याध झाला हे भगंदरीचं औषध उडालं. अरे संविधानाने या भारतातील समाज व्यवस्थेने निर्माण केलेल्या प्रत्येक रोगावर इलाज सांगितलाय. फक्त तो इलाज योग्य पद्धतीने आम्हाला माहित असला पाहिजे आणि तशा पद्धतीने झाला पाहिजे. मग बरा हा भारत कशा पद्धतीने या जगाच्या सर्वोच्च सिंहासनावर जाऊन बसतो. मात्र हे देव म्हणून आम्हाला स्वर्ग दाखवण्याचे प्रयत्न करत आहे आणि म्हणतात आंबेडकर 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 म्हणण्याची फॅशन झाली. अरे अमित शहा, तुला काय माहिती आहे आंबेडकर नावाची ताकद काय आहे? आंबेडकर माहित आहे? आंबेडकर नावाची ताकद जर तुला माहित असती तर तू कधीच स्वर्गाच्या गोष्टीच केल्या नसत्या. आता अमित शहाच्या बद्दल म्हटलं थोडी माहिती काढू, कारण अशा रिकामचोट लोकांच्या बद्दल मी काही माहिती काढत नसतो. पण म्हटलं आता एवढा बोलला, हा एवढा विद्वान माणूस झाला तर थोडीशी माहिती काढू. मग थोडस माहिती केली, अभ्यास केला आणि नंतर लक्षात आलं की तो साला शूद्र आहे. म्हणजे आम्हाला अस्पृश्य म्हटलं जायचं, हाय अस्पृश्यच आहे ना. हाय काय आहे? अस्पृश्यच आहे. हा ना क्षत्रिय आहे, ना ब्राह्मण आहे, ना वैश्य आहे. त्याच्या नावावर जाऊ नका शहा आहे म्हणून. नाही, हा ओबीसी आहे. काय आहे? ओबीसी आहे. ना ओबीसी क्षत्रिय आहे, ना ओबीसी ब्राह्मण आहे, ना ओबीसी वैश्य आहे. मग हा आहे कोण? हा शूद्र आहे. अबे साल्या, तुला संविधानात बसण्याचा अधिकार माझ्या बापाने दिलाय. तू देव आम्हाला शिकू आला. ठेव तू घंटी देवाची तुझ्याजवळ. आम्हाला काही करायला आम्हाला नाही पाहिजे देव. आम्हाला देवच नाही पाहिजे. आम्ही आंबेडकर जरी म्हटलं ना तर आमच्या अंगात ऊर्जा संचारते आणि तू म्हणशील ना त्यापेक्षा मोठे आम्ही कामं करू शकतो. तू कधीतरी ये महाराष्ट्रात, तुला दाखव आंबेडकर नावाची ताकद काय. आंबेडकर कशाला म्हणतात? आंबेडकर आमचा श्वास आहे. आंबेडकर आम्हाला ऊर्जा देणार एक प्रेरणा स्रोत आहे. आंबेडकर म्हणजे फक्त आंबेडकर नाहीये. आंबेडकर या भारतातील हजारो वर्षापासून गुलामगिरीत कितपत पडलेल्या लोकांच्या वेदनावरील औषध आहे. आणि आजही आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना एक एनर्जी ड्रिंक देणारं आंबेडकर नाव आहे, ज्या माध्यमातून आम्ही इथे हजारो वर्ष ताठमानेने जगू शकतो. आणि तुला काय समजणार आंबेडकर म्हणजे काय? तू देवच करत राहा. आणि आंबेडकर नावातच एवढी ऊर्जा आहे. पाहायची आहे तुला ताकद, दाखवायची आहे ताकद अमित शहाला. आता इथे जवळपास किती असतील लोक मला माहित नाही. आपण अमित शहाला दाखवू ताकद आंबेडकर नावाची काय आहे. आता ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्यांनी मोबाईल काढा, त्याचे व्हिडिओ कॅमेरा ऑन करा आणि जे मी म्हणतो ते माझ्या मागे म्हणा. जे मी म्हणतो ते माझ्या मागे म्हणा. आणि सगळ्या युवकांच्या मोबाईल मध्ये ते रेकॉर्ड झालं पाहिजे आणि ते सोशल मीडियावर गेलं पाहिजे. आणि त्याचा प्रभाव एवढा असला पाहिजे की ते अमित शहाच्या चॅटीवर असणारे केस उडून टाकले पाहिजे. हो, पाहिजा बरोबर लक्षात ठेवा. केले का तुमच्या मोबाईलवर? दिसतो का मी नाही दिसलो तर चालते. एवढा महत्वाचा हो काय? मुळातच नाही. आवाज आला म्हणजे बस आहे. आवाजच पाहिजे. मी माझ्या जवळच्या सर्व लोकांना अनेक ठिकाणी व्याख्यानाला जातो, तिथे सुद्धा सांगतो की माझा हात तुटला तरी चालते, माझा पाय तुटला तरी चालते,
मी आंधळा झालो तरी चालते, बहिरा झालो तरी चालते, फक्त माझं तोंड साबूत राहिलं पाहिजे, कारण मरेपर्यंत मला माझ्या बाबासाहेबांचे विचार इथे फिरत राहायचं आहे. माझं फक्त तोंड साबूत पाहिजे. म्हणून तुमच्या मोबाईल मध्ये मी नाही निघालो तर चालेल, मात्र मी जे म्हणतो ते त्यापेक्षा जास्त ताकदीने तुम्ही म्हटलं पाहिजे, जे या मोबाईल मध्ये कैद होईल आणि ते आपण अमित शहा पर्यंत पाठवू. काळजीच करू नका, पाठवून माझ्याकडे लावून द्या. हा व्हिडिओ उद्याच्या तारखेत पूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात असू द्या. व्हायचा अमित शहा, आंबेडकर नावाची ताकद माहित आहे तुला काय? मी म्हणतो त्या मागे, माझ्या मागे म्हणायचं आंबेडकर आंबेडकर, एवढाच आवाज. मुळाशाला तर तुम्ही माही नामष्टी करसा नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, एका महिन्यापूर्वी काय झालं, मला बीजेपीच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला. मोठ्या नेत्याचा, खरोखर सांगतोय तुम्हाला, मोठ्या नेत्याचा फोन आला. आणि काय जे असते ते ऑफर म्हणा किंवा पद म्हणा किंवा काय असेल ते मला देण्यासाठी, निवडणुकीच्या वेळची गोष्ट आहे, तयार झाल्या. आहे की नाही? आता माझ्या ठिकाणी एखाद्या जर लाचार होणाऱ्याला जर म्हटलं असतं ते ना, तर त्यानं स्वीकारलं असतं. आहे की नाही? कारण पैसा करे भर कैसा, पैसा लोकांचं इमान विकून टाकते. मी नकार दिला. मी म्हटलं नाही, जमणार नाही, जमणार नाही. बरं यायचे एकमेकांसोबत एवढे घनिष्ठ संबंध आहे साऱ्याची की आपल्याला माहितच नाही, अधरूनच यायचं चालते एकमेकाला कुच केला. भाजपाचा फोन आला आणि 2-4 दिवसांनी मग मला काँग्रेसवाल्याचा फोन आला. काँग्रेसवाल्याचा फोन आला की सर आमचं कॅम्पेनिंग करा, या आमच्या प्रचारामध्ये तुम्ही या, सभा घ्या आणि तोंड बोलेल पैसे आम्ही देऊ तुम्हाला, जेवढे माणसाल तेवढे पैसे देऊ. मी म्हटलं तुम्हाला कसं माहित झालं की मी तुमच्याकडे नाही? म्हणे तुम्ही भाजपाची ऑफर नाकारली ना. म्हटलं बा मी तर कुणालाच सांगितले, माझ्या बायकोलाही सांगितलं नाही. तरी बरं झालं बायकोला सांगितलं नाही, कारण बायकोवर शंका आली असती की हे तर नाही बीजेपी वाली, आहे की नाही? हो, हे एकमेकांसोबत चांगल्या पद्धतीने जोडलेले आहे. आता तुम्ही माही नामुष्की करू नका. हे सभी साले एक ही थाली के टट्टे बट्टे हैं, सब चोर आहे साले. म्हणून मग आता मी म्हणतो ते माझ्या मागे म्हणायचं आणि एवढ्या ताकदीने म्हणायचं की याला आंबेडकर नावाची ताकद समजली पाहिजे. आंबेडकर आंबेडकर, अजून ताकदीने. माता माऊल्या मनुस्मृती काय म्हणत होती माहित आहे तुम्हाला? काय म्हणत होती मनुस्मृती माहित आहे तुम्हाला? ऐका ऐका, मनुस्मृती काय म्हणते ऐका पहिले. माता माऊल्या हो, यायचा तर आवाज येते, ढोरासारखे पण बोलतात. यायचं काय तुमचं पाहिजे, हा पाहिजे हे बोलतातच. हा, मनुस्मृती काय म्हणे? अशील कामवृत्तो वागुनर्वा परिवर्जित. समजत नाही ना? जाऊ द्या ना, सोडून द्या ना. त्या मनुस्मृतीची एवढी लायकी नाही की तुम्हाला समजावं, लायकीच नाही. फक्त तुम्हाला समजावं, मी समजून सांगावं यासाठी मला करणं गरजेचं आहे. अन्यथा त्या मनुस्मृतीचे काही शब्द तोंडावर घेणे म्हणजे माझं तोंड खराब करून देणे. मनुस्मृतीतील श्लोक म्हणतो अशील कामवृत्तो वागुनर्वा परिवर्जित, उपचर्य स्त्रिया साधवा सतत देवतपत्ती. याचा अर्थ काय होतो माहित आहे तुम्हाला? मी म्हटलं याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपण संस्कृत शिकलो पाहिजे. मग मी सुद्धा संस्कृत शिकलो. माझ्या बापाला संस्कृत शिकण्यापासून अडवलं होतं. कोणाच्या बापामध्ये हिंमत थोडी आहे की त्याच्या लेकराला, आता बाबासाहेबांच्या लेकराला संस्कृत शिकण्यापासून अडवतील, मुळातच नाही. मग शिकलो आणि त्याचा अर्थ मला समजला. अशील कामवृत्तो वागुनर्वा परिवर्जित, उपचर्य स्त्रिया साधवा सतत देवत्पत्ती. याचा अर्थ होते की एखाद्या पत्नीचा पती हा अशीलवान असो, शीलवान नसो, त्याच्याकडे थोडंसंही शील नसो, त्याचा परस्त्री बरोबर संबंध का असो ना, आणि तो माणसातच नसो म्हणजे नपुंसक का असो ना, सोपी भाषेत तो सायदा हरामखोर का असो ना, तरी तुम्ही त्याला देवाप्रमाणे पूजलं पाहिजे. काय म्हणते मनुस्मृती? माता माऊलो, तुमचा पती कसाही असो तुम्ही त्याला देवाप्रमाणे पूजलं पाहिजे. कसाही म्हणजे हे 3 शब्द महत्वाचे आहे. तो शिलवान नसेल तरी चालेल, त्याचे परस्त्री बरोबर संबंध असली तरी चालतील, आणि तो नपुंसक जरी असला तरी चालेल, तरी तुम्ही त्याला पूजलं पाहिजे देवाप्रमाणे. आता लागू केली तर मनुस्मृती काय करसा? नाही सांगाच तुम्ही आता काय करसा? चालेल काय? चालेल काय? पुजसाल काय? देवाला पुजसाल? मग आता तो देव 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 देवच करता तुम्ही, ऐक नाही? पती देव नाही
पुजसाल नाही पुजणार ना, हे होती लायकी तुमची मनुस्मृतीनुसार. मनुस्मृतीला झाडलं माझ्या बाप्पानी, संविधान या भारतात लागू केलं. तुम्ही आंबेडकर किती जोराने म्हटलं पाहिजे याचा विचार आता स्वतःच करा. किती जोरात म्हटलं पाहिजे, अमित शहाच्या कानाचे पडदे फाटले पाहिजे. आंबेडकर आंबेडकर ये होईना पाहत. आंबेडकर 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 आंबेडकर. टकल्याला समजलं पाहिजे की अबे इथं फक्त बाबासाहेबांची 100-150 लेकरं बसलेली आहे. 100-150 लेकरं तुझ्या कानात नाकात दम काढू शकतात, तुला मारून टाकू शकतात. या भारतातले सगळे एकत्र आले तर काय होईल तू विचार करा. या भारतात जर आंबेडकर आंबेडकर म्हणत या सर्वांनी एकत्र आले ना तर हा भारतातला आवाज अमेरिकेत जाते. एवढी ताकद आहे आमच्यामध्ये. याला दाखवूनच देऊ आंबेडकर नावाची ताकद काय योग्य वेळ आल्यावर. म्हणून आम्हाला स्वर्गाच्या गोष्टी सांगू नको. माझ्या बाप्पाने जे या भारताचं संविधान लिहिलं, भारताचं संविधान लागू केलं, त्या संविधानाची साल्यांनो अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करा. हा भारतच स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला स्वर्गाच्या गोष्टी काय सांगतोय, जिवंतपणी आम्हाला नरक भोगायला लावणारे तुम्ही आम्हाला स्वर्गाच्या गोष्टी सांगू लागले. जाय तूच स्वर्गात, तुलाच तुझं स्वर्ग लखला. पण तुला स्वर्ग भेटेल की नाही भेटेल याची शंका आहे ना. तो कर्मच जर अशा आहे तर स्वर्ग कुठून भेटणार आहे, तू नरकातच जाणार आहे. जर नरक अशा प्रकारची गोष्ट अशी अस्तित्वात, स्वर्ग अशा प्रकारची गोष्ट अस्तित्वात असेल तर साल्यांनो तुम्ही सर्वचे सर्व नरकातच जाणार आहे. तुम्ही इथे कितीही देवदेव करा आणि कितीही स्वर्गाच्या गोष्टी करा, स्वर्ग काही तुम्हाला भेटणार नाही. कारण तुमचे कर्मच तेवढे खराब आहे. आणि आम्हाला तर भेटेलच रे, आम्हाला भेटलच. कारण आमच्या बापाची पुण्य आहे आमच्या पाठीशी, आमच्या बापाची पुण्य आहे आम्हाला स्वर्गापर्यंतच नेईल. आणि आम्ही आता जगून आलो ना हेही आमच्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नाही, स्वर्गापेक्षा कितीतरी मोठं आहे आम्ही जे जगतोय ते. आणि एखाद्या जंगलात वनात जाऊन जगलो असतो ना तरीही आम्ही चांगलं जगलो असतो. मात्र त्या वनवासापेक्षाही मोठा वनवास आम्हाला तुम्ही येते 2500 वर्ष भोगायला लावला. मग आमच्यासाठी स्वर्ग म्हणजे आता असलेली आमची परिस्थिती स्वर्ग आहे. रामाने 14 वर्ष वनवास भोगला म्हणते. कोणासाठी? देशासाठी नाही, समाजासाठी नाही, धर्मासाठी नाही, तर आपल्या वडिलांची आज्ञा म्हणून वनवास भोगला. वनात 14 वर्ष राहिला. तेव्हा लिहिणाऱ्याने रामायण लिहिलं अख्खच अख्ख. एका क्षुल्लक कारणावरून एक युद्ध झालं आणि लिहिणाऱ्याने साऱ्याने महाभारत लिहिलं. आणि आजही आम्ही हे रामायण महाभारत आमच्या उराशी जगतोय, त्याला सांभाळून ठेवतोय, त्याचं पठण करतोय, त्याचे संस्कार देतोय. आणि माझ्या बापाने हजारो वर्षापासून आमच्या गुलामगिरीचा वेदनावास लिहिला, आमच्या वनवासाचं रामायण लिहिलं, आमच्या वेदनावासाचं महाभारत लिहिलं. आणि आम्हाला म्हणतोय की आंबेडकर आंबेडकर नाव फॅशन झालंय. नाही, आंबेडकरांनीच आमच्या वेदनांचं एवढं मोठं रामायण लिहिलं आणि जगाच्या पुढे आणलं. आंबेडकरांनीच आम्ही आमच्या परिस्थितीशी, वेदनांशी, येथील समाज व्यवस्थेती, येथील उच्चवर्णीय समजून घेणाऱ्या लोकांशी जे हजारो वर्ष युद्ध लढलो त्या युद्धाचं महाभारत लिहिलं आणि या जगाच्या पुढे आणलं. मग आंबेडकर आमच्यासाठी देवापेक्षाही मोठे आहे. तुमचा देव तुम्हाला लखला, आम्ही तुमच्या देवाच्या मधात कधीच येणार नाही. कारण माझ्या बापाच्या संविधानानेच तो अधिकार दिलाय. भारतीय संविधानातील कलम 25 म्हणते की या भारतातील प्रत्येक व्यक्तीला त्याचा धर्म जपण्याचा अधिकार आहे, त्या धर्माचं प्रकटीकरण करण्याचा अधिकार आहे, त्या धर्माचं आचरण ठेवण्याचा अधिकार आहे आणि त्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा सुद्धा अधिकार आहे. म्हणजे आज तुमचे देव, देवळं, धर्म सर्व संविधानाने सुरक्षित आहे आणि तुम्ही आम्हाला देवाच्या गोष्टी सांगताय. नालायक हो, तुमची काय लायकी आम्हाला देवधर्माच्या गोष्टी सांगा. अरे बाबासाहेब नसते ना तर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कधी देव देवळात सुरक्षित राहिला नसता. अरे देवळात जाणाऱ्या स्त्रिया सुरक्षित नाहीये. देवाच्या देवळात जर स्त्रियांवर बलात्कार होता तर तू आम्हाला काय देव देव करायचं स्वर्गाच्या गोष्टी सांगतो. भारताचा गृहमंत्री आहे, पहिल्यांदा अशा स्त्रियांवर होणारे अत्याचार कमी करून दाखव. आणि त्यासाठी एकच उपाय, या भारताचं संविधान चांगल्या पद्धतीने आम्ही अंमलबजावणीत आणू शकलो पाहिजे, आमच्यापर्यंत ते संविधान आलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही जगलो पाहिजे. मात्र शोकांतिका त्याही पेक्षा मोठी ही आहे की आमच्यापैकी बसलेल्यांना तरी किती जणांना पूर्ण संविधान माहित आहे.
आम्ही फक्त म्हणतोय की हमारे बाप ने संविधान लिखा है आणि आम्ही डोक्यावर घेऊन संविधान नाचतोय, बस. त्या पलीकडे काहीच नाही. आम्हाला माहितच नाही संविधानासोबत कुठल्या प्रकारचा खिलवाड केला जात आहे, मुळातच नाही, माहितच नाही. ही किती मोठी शोकांतिका आहे. म्हणजे असं म्हणू की बाबासाहेबांनी आमच्यावर विश्वास केला, आमच्यावर ही चळवळ सोडली, मात्र आम्हीच बाबासाहेबांचा घात केला. बाबासाहेब म्हणत असतील, केले हजार वादे आणि पक्षपात केला. काय म्हणतात बाबासाहेब? केले हजार वादे आणि पक्षपात केला, माझ्याच माणसांनी माझाच घात केला. शिकार माझी केली माझ्याच सद्गुणांनी, काठे कुठेच नव्हते दिला दगा फुलांनी. काय म्हणतात बाबासाहेब? माझ्याच माणसांनी माझा घात केला, ज्यांना मी फुलं समजलो ना त्यांनीच दगा दिलाय. म्हणजे आम्हीच बाबासाहेबांच्या चळवळीला खिळखिळ करतोय. त्या चळवळीला मजबूत करण्यासाठी आम्ही कधी झटलोच नाही. बाबासाहेब गेल्यानंतर बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण व्हावं, हा भारत बुद्धमय व्हावा, या स्वप्नाकडे आम्ही लक्षच दिलं नाही. हे सर्वात मोठी शोकांतिका आहे, त्या आम्हाला समजली पाहिजे. त्या पद्धतीने आम्ही जगलो पाहिजे. मात्र आम्ही आमच्याच सर्वच्या सर्व गोष्टीमध्ये गुंतलेले आहोत. आम्ही आमच्याच गोष्टीत आनंदित आहोत. आम्ही त्याप्रमाणे जगण्याचे प्रयत्न करतोय. आम्हाला आमच्या मुलाबाळांचीच काळजी आहे. माझ्या मुलाचं असं, माझ्या मुलाचं तसं, माझ्या मुलीला चांगला नवरा भेटला पाहिजे, ऐक नाही, त्याचं घर असलं पाहिजे, गाडी असली पाहिजे, मोठ्या शहरात असला पाहिजे, आणि पोरगी सुखात राहिली पाहिजे, ऐक नाही. आता पोरीच्याकडे जाऊ नये आपण, बाबासाहेबांकडे. माझ्या बापानं कधी विचार नाही केला, हो पोटची 4 गोळी गमावली, पोटची 4 गोळी गमावली. एखादा बाप तुमच्यापैकी असतात, काय त्याच्यावर परिस्थिती असती की माझ्या पोटची 4 गोळी मेली माझ्या समोर, तरी मी काही करू शकलो नाही, काहीच करू शकलो नाही. माझे बाबासाहेब अमेरिकेला शिकायला होते, तेव्हा बाबासाहेबांची रमाई महाराष्ट्रात होती, मुंबईत होती, भारतात होती, आणि बाबासाहेबांचा गंगाधर नावाचा मुलगा आजारी पडला. माझी रमाई तपलेल्या अंगाच्या गंगाधरला जवळ घेते, काकीत घेते, त्यावर साडीचा पदर टाकते, पळत धावत सुटते डॉक्टरांकडे. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, माझ्या गंगाधरला काय झालं बघा डॉक्टर साहेब. टेबलवर ठेवलं जाते, डॉक्टर चेक करते, आणि डॉक्टर रमाईला म्हणते की गंगाधरचा लवकरात लवकर इलाज करावा लागेल, त्याचा दुर्धर आजार झालाय. रमाई म्हणते की बाबू डॉक्टर साहेब माझ्याकडे काहीच पैसे नाही. रमाई तशीच उलट्या पावलांनी गंगाधरला घेऊन घराकडे निघते, गंगाधरला मांडीच्या शेवटी ठेवते, आणि एक कागद घेऊन एक पेन घेऊन पत्र लिहायला सुरुवात करते. खूप आजारी आहे बाबासाहेब, मला पैशांची गरज आहे बाबासाहेब, मला लवकर पैसे पाठवा बाबासाहेब, मला गंगाधरला जाऊ द्यायचं नाही बाबासाहेब. लिहिता लिहिता माझ्या रमाईच्या डोळ्यातून एवढे अश्रू पडतात की तो पूर्णचा पूर्ण पत्राचा कागद ओला चिंब होऊन जाते. 8 दिवसात लगेच ते पत्र अमेरिकेला पोहोचते. बाबासाहेब पत्र काढतात. रमाईच्या अश्रूंनी जेवढं ते पत्र ओलं झालेलं असते, तेवढ्याच अश्रूंनी बाबासाहेबांच्या ते पत्र ओलं होते. माझे बाबासाहेब पत्र वाचतात आणि दुसरा कागद पेन घेतात आणि लिहायला सुरुवात करतात. रामू मला माफ कर रामू, माझ्याकडे पैसे नाही रामू. जर गंगाधर जात असेल तर त्याला जाऊ दे रामू, माझ्याकडे पैसे नाही रामू, माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी एका वेळचं जेवतोय रामू. माझा अभ्यास लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न करतोय रामू. गंगाधर जात असेल तर जाऊ दे रामू. काय वेता झाली असेल हो माझ्या बाबासाहेबांच्या मनाची, हृदयाची, की आपल्या पोटचं लेकरू जात असेल तर जाऊ दे म्हणते. काय व्यथा झाली असेल. 8 दिवसात लगेच ते पत्र अमेरिकेवरून भारतात पोहोचलं. माझ्या रमाईच्या हाती आलं आणि रमाई वाचते तर काय मोठ्या आनंदात होती की बाबासाहेबांनी पैसे पाठविले, आता मी माझ्या गंगाधरला वाचवेल, गंगाधरचा इलाज करेल, लवकरच त्याला दवाखान्यात घेऊन जाईल. आणि पत्र वाचते तर काय, बाबासाहेब म्हणतात तर काय की रामू मला माफ कर, माझ्याकडे पैसे नाही रामू, मी एका वेळचं जेवतोय रामू, माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी एका वेळचं जेवतोय रामू, मला माफ कर. गंगाधर जात असेल तर जाऊ दे. माता मावलो, तुमच्यापैकी कुणाच्याही पतीने जर असं म्हटलं असतं तर काय केलं असतं, तुमच्या मनाची परिस्थिती काय झाली असती, तुमचं मन कुठे असतं. एखाद्या माझ्या माता माऊलीने तर स्वतःच जीव दिला असता की माझा नवरा म्हणते की लेकरू मरत असेल तर मरू दे. माझ्या रमाईने काय केलं पुढे, काय करावं माझ्या रमाईने. माझी रमाई
काही खडकू खाडकू जमा करून पदराच्या कोणत्यात बांधले. रमाई तशीच गंगाधरला घेतलं, त्याच्या डोक्यावर साडीचा पदर दिला आणि डॉक्टरांकडे गेली पळत धावत. म्हणाले की डॉक्टर साहेब हे घ्या पैसे, एवढेच आहे माझ्याकडे, माझ्या गंगाधरला वाचवा डॉक्टर साहेब, मी तुमच्या हातापाय पडते डॉक्टर साहेब, माझ्या गंगाधरला वाचवा डॉक्टर साहेब, मी पैसे तुमच्या नंतर देईल, मात्र माझ्या गंगाधरला वाचवा डॉक्टर साहेब. डॉक्टर तपासते आणि उत्तर देते की गंगाधर आलेला नाही, याच्या अगोदरच तुम्ही आले असते तर मी काहीतरी प्रयत्न केले असते. माझी रमाई डोळ्यात अश्रू भरून तशीच गंगाधरला घेऊन घराकडे येते, घरी ठेवते, त्याचा अंतिम संस्कार ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने करते. आणि दुसऱ्या क्षणी माझी रमाई कागद पेन घेते. लेकराला आग देऊन आली रमाई आणि कागद पेन घेऊन लिहिते बाबासाहेबांना की बाबासाहेब तुम्ही चिंता करू नका, बाबासाहेब गंगाधरच्या बाबत एकही शब्द लिहित नाही. माझी रमाई काय लिहिते, बाबासाहेब तुम्ही चिंता करू नका, तुमचा अभ्यास चालू द्या बाबासाहेब, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा बाबासाहेब, आपले असे खूप गंगाधर आहे ज्यांना तुमची गरज आहे बाबासाहेब, आणि एका वेळचं नका जेवू बाबासाहेब, 2 वेळ जेवा, पैशांची काळजी करू नका, मी पैसे तुम्हाला पाठवते. काय परिस्थिती असेल माझ्या रमाईची. आणि पुढे काय करते माझी रमाई. पुढचे 8 दिवस माझी रमाई पूर्ण मुंबईच्या त्यावेळच्या परिसरात शेर वेचायला जाते, गौऱ्या बनवते आणि ते गौऱ्या विकून पैसे गोळा करते. आणि माझी रमाई त्यावेळी बाबासाहेबांना 21 रुपये पाठवते, 21 रुपये अमेरिकेला. जिचं लेकरू 8 दिवसापूर्वी मेलं ती माझी रमाई बाबासाहेबांना 21 रुपये पाठवते. काय रमाईचं आयुष्य असेल, किती त्याग असेल. पण आम्ही या त्यागाचा कधी विचार केला नाही. आम्ही आमच्या लेकरासाठी जगतो, आमच्या लेकराला काही कमी पडू नये यासाठी जगतो, आमचं लेकरू वाईट मार्गाला लागू नये यासाठी जगतो. मात्र आम्ही चळवळीला विसरलोय, बाबासाहेबांच्या शिकवणुकीला विसरलोय, बाबासाहेबांनी आमच्यावर जे उपकार केले त्याला विसरलोय आणि बाबासाहेबांची जाणीवच आमच्या मनातून कुठेतरी निघून गेली. हे सर्वात मोठी शोकांतिका आहे. येथे येऊन मला खूप आनंद झाला की आपल्यासारखे सर्व खेड्यापाड्यातील लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात चळवळ पुढे नेतात. आणि माझा शब्द आहे आपल्या सर्वांना की यानंतर मी खेड्यापाड्यांनी सुद्धा व्याख्यान करायला जाईल. लोक कितीही असतील तरी मी व्याख्यान करायला जाईल. का? कारण आता इथूनच सुरुवात करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी पिकते तिथेच पेरणं गरजेचं आहे. जिथे पिकतच नाही तिथे आम्ही कितीही बी टाकण्याचा प्रयत्न केला तरी तिथून काही उगवणार नाही. आणि ते उगवणार नाही तर एका दाण्याचे 10 दाणे होणे सुद्धा शक्य नाहीये. म्हणून मग तुमच्या 100 जणांकडे जर पेरलं तर ते 1000 लोकांपर्यंत जाईल ही आशा ठेवतो. आणि यानंतर प्रत्येक खेड्यापाड्यांमध्ये जिथेही मला जायची संधी मिळेल, जिथेही मला बोलावतील तिथे जाण्याचे प्रयत्न करेल. माझ्या एकट्याने नाही तर आपल्या सर्वांनी या सर्व गोष्टी केल्या पाहिजे. मी वर्षातील 365 दिवसांपैकी कमीत कमी 200 दिवस फिरस्तीवर असतो मित्रांनो. 200 दिवस महाराष्ट्रभर फिरतो, 200 दिवस. आणि त्या 200 दिवसात जवळपास 300 व्याख्यान होतात महाराष्ट्रभरात, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा. आता 26 जानेवारीला माझा आयर्लंडला व्याख्यान आहे. इंटरनॅशनल बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन आहे आयर्लंडची. आपल्या भारतातील जे लोक उच्च शिक्षण घेऊन तिथे गेले, स्थायिक झाले, त्यांनी तिथे अशा प्रकारची संस्था स्थापन केली आणि तिथे आहे. आणि 26 जानेवारीला भारताच्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होतात, त्यानिमित्ताने ते व्याख्यान आहे. मात्र भारतात अशा प्रकारची परिस्थिती आहे जे मन खिन्न करून जाते. त्यावर तोडगा निघाला पाहिजे आणि आम्ही सर्वांनी त्या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आम्ही आमच्या गुंताऱ्यातच गुंतलेले आहोत, आम्हाला त्यामधून निघावं लागेल. आम्हाला आमच्या परिवाराबरोबर समाजालाही वेळ द्यावा लागेल. शेणात पडलेल्या समाजातील किड्यांना सांगावं लागेल की मित्रांनो बाहेर निघा. जसं जसं शेण सुकत जाईल तसं तसं तुमचा श्वासही थांबत जाईल. लवकरात लवकर या शेणातून बाहेर निघा, अन्यथा आम्ही काही करू शकणार नाही. हे सांगावं लागेल. हे आमचं प्राथमिक कर्तव्य आहे आणि त्यासाठीच बाबासाहेबांनी आम्हाला एवढं प्रबळ केलंय. म्हणून समाज हा वेगळ्या मार्गाने लागू नये याची जबाबदारी सुद्धा आम्ही घेतली पाहिजे, सर्वांनी घेतली पाहिजे. आणि कुणाच्या घरी जाऊन सांगायची गरज नाही. अशा पद्धतीचे या सर्व गोष्टी आयोजित करणे, त्यांच्यापर्यंत सर्व गोष्टी पोहोचवणे, याच गोष्टींकडे आम्हाला लक्ष द्यावं लागेल. बाबासाहेब मूर्त्यांमध्ये नाही आहेत, बाबासाहेब बुद्ध मूर्त्यांमध्ये नाही आहेत. या भारतातील जेवढेही महापुरुष आहेत ते मूर्त्यांमध्ये नाही आहेत. ते आपल्या डोक्यात घेण्याचे प्रयत्न करा, वैचारिकतेप्रमाणे जगण्याचे प्रयत्न करा. तेव्हाच कुठेतरी आमच्या येणाऱ्या पिढ्या सुदृढ होतील. आम्ही आज ज्या आमच्याच गर्वात आहोत त्या सर्व गोष्टी आम्हाला सोडाव्या लागतील. एक कवी खूप छान म्हणतोय की खुद के वजूद से भरमा गए हैं हम,
खुद के वजूद से भरमा गए हैं हम, ये कौन से दौर में आ गए हैं हम. सब कहते हैं कि मैं ही सच हूं. सर्व म्हणतात की आमचंच खरं आहे, म्हणजे आमचंच आहे का. सब कहते हैं कि मैं ही सच हूं, तो झूठ को क्या खा गए हैं हम. और किस बात की रब्दे शनासाई है. रब्दे शनासाई हा उर्दू शब्द आहे, गर्व अर्थ होते त्याचा, गर्व. रब्दे शनासाई म्हणजे गर्व. अरे किस बात की रब्दे शनासाई है, ऐसे कौन से सच को पा गए हैं हम. और क्या बात करते हो आसमां को छूने की, अपनी नींव से ही लडखडा गए हैं हम. आमच्या पायास्त आम्ही सोडला, आमचा पायास्त आम्ही मजबूत नाही केलाय. आम्ही काय आकाशात उडण्याचे प्रयत्न करतोय. आणि या भारताचा पाया, आमचा तुमचा सर्वांचा पाया या भारताचं संविधान आहे, बुद्धांचं तत्वज्ञान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे. हे जोपर्यंत आम्ही आत्मसात करणार नाही, आमच्या उरी जपणार नाही, तोपर्यंत आम्ही आकाशात उडू शकत नाही, उडूच शकणार नाही. आम्ही आमच्यामध्येच भांडत फिरतोय. आम्ही आमच्याच लोकांचे पाय ओढण्याचे प्रयत्न करतोय. आमच्याच लोकांचे पाय ओढण्याचे प्रयत्न करतोय. म्हणजे आमच्यामध्ये हा खूप मोठा एक दुर्गुण आहे की आमचा माणूस पुढेच नाही गेला पाहिजे. म्हणजे थोडस एक पाऊल पुढे टाकलं का धड त्याचा पाय असा होळ की असा तोंडावर आपटला पाहिजे की डबल त्यानं पुढेच नाही जायचे प्रयत्न केले पाहिजे. असं नका करू रे बा. तुमच्या माझ्या सर्वांसाठी बाबासाहेब झटले रे. आपल्याला सोबत राहून झटावं लागेल. आणि त्या मागचे दिवस पुढे आल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात असू द्या. आतापर्यंत हजारो वर्ष तुम्ही गुलामगिरीत जगले, पण लक्षात असू द्या की यानंतर जर तुम्ही गुलामगिरीत गेले तर बाबासाहेब परत जन्मास येणार नाहीत. मग तुम्हाला गुलामगिरीतून सुद्धा कोणी काढू शकणार नाही. किड्या मुंग्यांपेक्षा हीन आयुष्य तुमचं माझं होऊन जाईल. तुमच्यामध्ये मी असेल, मात्र मी संघर्ष केलेला असेल समाजासाठी, त्यामुळे मला त्या सर्व गोष्टींची जाणीव तरी होईल. तुम्हाला जाणीव होणार नाही. एवढा त्रास होईल, एवढ्या वेदना होतील, लक्षात असू द्या. आणि आजकालचे आपल्या पिढ्या, जो आपल्या पूर्वजांनी त्रास सहन केला ना येथील वर्ण व्यवस्थेचा, तो नाही सहन करू शकणार. एवढी ताकद आमच्यामध्ये नाही. सिद्धनाथ महार आणि त्याची सोबती 556 किती एक आहे काय 28,000 पेशवे कापले ना भाऊ. आपल्या पुट्ट्याच्या हाती आपण तलवार आहे का, तलवार द्या. यायची जेवढी उंची आहे तेवढ्या तो तलवारीच होते त्या. कसं करावं नाही तुमच्या विचार. म्हणजे मी काही खोटं बोलतो काय. आता माझ्यासमोर हो हो म्हणून राहिले, मग सांगे काही सांग मास्तर मी गेल्यावर. असं नाही. हा खरी गोष्ट आहे ना. अरे ते तरी हे सहन करू शकले, आम्ही सहन करू काय याचा विचार केला पाहिजे. आम्ही आमच्या कमरेला झाडू बांधून फिरू काय याचा विचार केला पाहिजे. नाही महिनाभरात मेले ना तुम्ही त्या झाडूच्या वजानं, मग म्हणजा हो नाही नाही काय. अरे एखादं लेकरू घरात त्यानं जर उलटी केली ना तर आमचं पायता पायता आम्हाला येते की काय असं वाटते. आणि आमचे पूर्वज, नाही हसण्यासारखी गोष्टच नाहीये, आमचे पूर्वज थुक्याचं एवढं मोठं मळक इथं तोंडापाशी घेऊन बांधायचे. इमॅजिन करा बापा बापा काय परिस्थिती असेल. रस्त्यावर थुकायची परवानगी नव्हती ना, त्यासाठीच तो मळक होतं गळ्याला, त्याच्यात थुकावं लागायचं ना. हा आता तुम्हाला एक दिवस 24 तास मळक गळ्याला बांधा, थुका आला त्याच्यातच थुकत जा. काय वाटतंय. अरे काय वाटतंय हो की नाही. हे जाणीव झाली पाहिजे आम्हाला. कारण पुढची परिस्थिती जर आम्ही आज हुशार झालो नाही तर पुढची परिस्थिती हेच येणार आहे. परत गळ्यात मळकन कमरेला झाडू येणार आहे, म्हणजे येणार आहे. म्हणून आतापासून त्या सगळ्या गोष्टीची तयारी करा, प्रॅक्टिस चालू करा. जर तुमच्याकडनं संघर्ष करणं होत नाही, जर बाबासाहेबांच्या तळवडीला पुढे नेणं होत नाही, बाबासाहेबांचं संविधान जपता येत नाही, बुद्धांचं तत्वज्ञान पुढे नेता येत नाही, आणि या सर्व गोष्टींचा एकत्रितरित्या महापुरुषांच्या साराप्रमाणे जर जगता येत नाही, तर मग आजपासून गळ्यात मडकं घालायची आणि कमरेला झाडू बांधायची तयारी चालू ठेवा. मी मरेल जगेल मला माहित नाही, मात्र ही परिस्थिती जर आम्ही आज हुशार झालो नाही तर वेळ लागणार नाही यायला, वेळ लागणार नाही, एवढं लक्षात असू द्या. समजून घ्या. समजलो चांगल्या पद्धतीने या सर्व गोष्टी समजल्या पाहिजे. आणि आमच्या मधील आम्ही काही लुच्चे लोक राजकारणी ओळखू शकलो पाहिजे. शेवटचे 2 शब्द सांगतो आणि मग नंतर थांबतो, कारण थंडी खूप आहे. आता थंडीत तुम्हाला काही नाही उरालं, तुम्ही तर मस्त बसले अंगावर घेऊन आहे की नाही. तुमच्या आयोजकांनी मला येता येताच सांगितलं
की सर आम्ही सोडून नाही देऊ म्हणे तुम्हाला, तुम्ही जा माझ्या गाडीवर टू व्हीलरवर. आता मी तेव्हा तर हो म्हटलं मोठ्या हिमतीने. आता विचार पोराला कसं जाऊ, थंडी आहे नाही आहे की नाही, पण जाच लागते. उद्याचं 12 वाजताचं व्याख्यान आहे अमरावतीला, जाच लागते. 12 वाजताची इथून ट्रॅव्हल्स आहे जाण्यात, पर्यायच नाही आहे. म्हणायचं तात्पर्य ते नाही आहे, हे हसायपुरती गोष्ट वेगळी आहे. समाजासाठी माझा प्राणही मी दिला, बाबासाहेबांच्या चळवळीसाठी प्राणही दिला तरी कमी आहे. मी माझं अंगावरचं एकदम असं सोडून जरी बाबासाहेबांच्या पुढे अर्पण केलं तरी कमी आहे. एवढे उपकार आहेत भयंकर बाबासाहेबांचे माझ्यावर. फक्त एवढाच की काही लोकांना त्याची जाणीव आहे, काही लोकांना त्याची जाणीव नाही. फरक हाच आहे. आणि मला जाणीव आहे, मी माझ्या जाणीवेप्रमाणे जगेन. तुम्हाला जाणीव असेल, तुम्ही तुमच्या जाणीवेप्रमाणे जगणार आहे. तुम्हाला कोणी थांबणार नाही, कारण ते स्वतंत्र आहे. कोणाच्या मतानं न ऐकण्याचं, स्वतःच्या मताने जगण्याचं स्वातंत्र्य तर माझ्या बाप्पानेच दिलं तुम्हाला, नाही का? म्हणून त्या स्वातंत्र्याप्रमाणे जगा जगा. मात्र आज मी संघर्ष करतोय, मला पुढे त्रास होणार नाही. तुम्ही आज संघर्षापासून जर हुकत जात असाल, संघर्ष टाळत असाल, तर पुढे तुम्हाला खूप भारी जाईल. एवढं लक्षात असू द्या, समजून घ्या. आणि आमच्यामधील शेवटच्या शब्दांवर येतो की आमच्यामधील जे लुच्चे हरामखोर लोक आहेत त्यांना आम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि त्यांनीच आमचं या समाजाचं वाटोळं केलं, आमच्या चळवळीचं वाटोळं केलं, हे आम्हाला समजलं पाहिजे. आम्ही त्यांना ठणकावून सांगू शकलो पाहिजे, ठणकावून सांगू शकलो पाहिजे की आता तुमच्या कुठल्या प्रकारच्या भूलथापांमध्ये आम्ही येणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने जगू, आम्ही स्वाभिमानाने जगू. बाबासाहेबांनी आम्हाला जी शिकवण दिली त्याचप्रमाणे जगण्याचे प्रयत्न करू. आम्ही तुमच्या मताने जगणार नाही. तुम्ही म्हटलं उठ तर उठ, तुम्ही म्हटलं बस तर बस, तुम्ही म्हटलं मोर्चा काढू तर मोर्चा काढू, मुळातच नाही. अरे बाबासाहेबांसारखे बना, वैचारिकता पाळा, बाबासाहेबांचं तत्वज्ञान डोक्यात घ्या, वाचा, वाचन वाढवा. रस्त्यावर उतरल्यापेक्षा वाचन वाढवणं आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढींना, लेकरा बाळांना नितांत गरजेचं आहे. तेव्हा बाबासाहेब आम्हाला समजतील. तसे बाबासाहेब आम्हाला समजणार नाही. ते बाबासाहेब जर आम्हाला डोक्यात घ्यायचे असतील, आत्मसात करायचे असतील, गुलामगिरी कधीच आमच्यापर्यंत फटकली नाही पाहिजे असं वाटत असेल, तर आम्हाला संविधान जपावं लागेल, ते समजून घ्यावं लागेल, त्याप्रमाणे चालावं लागेल. कारण संविधानच एकमेव अशी गोष्ट आहे जे तुम्हाला माणूस म्हणून स्थान मिळवून देऊ शकते. आजच नाही, कालच नव्हतं, तर येथून पुढे पिढ्या तुमच्या माणूस म्हणून जर जगवायच्या असतील तर संविधानाला तुम्ही जपलं पाहिजे, संविधानानुसार वागले पाहिजे. आणि ते संविधान प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. माझ्या माता मावल्यांनी तरी समजून घेतलं पाहिजे. कारण माता मावल्या हो, बाबासाहेब 14 तळ्याला जेव्हा मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम होता तेव्हा अर्ध्या रात्री सभा संपली आणि सर्व 5000 स्त्रिया उपस्थित होत्या. 5000 स्त्रिया घरी जायला निघाल्या आणि एक म्हातारी होती त्याच्यामध्ये. आता तुमच्यापैकी कशी होती हे नाही सांगत, पण एक म्हातारी होती, ते सुद्धा घरी जायला निघाली. आणि रस्त्यातच काही समाजकंटकांनी तिला अडवलं आणि म्हणाले की तुम्हारा राजा तो गयो. म्हणजे याचा अर्थ की तुमच्या राजाला आम्ही मारलं. राजा कोण? बाबासाहेब. म्हातारी निरा लढत भुकत रस्त्यानं उलट्या पायानं निघाली परिषदेकडे. आणि म्हातारी पळत पळत येऊन रडत रडत कसं तरी तोंड करून बाबासाहेबांच्या समोर येऊन उभी राहिली आणि म्हणते बाबासाहेब माझ्यासोबत असं असं झालं, मला असं असं समाजकंटकांनी सांगितलं. बाबासाहेबांनी ओळखलं की या म्हातारीची मजा घेतली आहे, पण किती प्रेम होतं म्हातारीचं बाबासाहेबांवर की अर्ध्या मधातून पळत धाव सुटली की तुम्हारा राजा गयो म्हटल्या बरोबर की माझ्या राजाला काय झालं काय नाही, मला जावं लागेल. तेवढ्याच रात्री 11 वाजता बाबासाहेबांनी तिथे तेवढ्या स्त्रियांची परिषद घेतली आणि माता मावल्या बाबासाहेब स्त्रियांना काय म्हणाले माहित आहे? काय म्हणाले की भाराभर गडसळ्या, हातभर गोट पाटल्या चांदीच्या घालणं सोडा, अस्वच्छ राहणं सोडा, मुलाबाळांना चांगले संस्कार द्या. जर दारू पिऊन येत अशी नवरा, हो बाबासाहेबांचे शब्द आहेत, माझे नाही आहेत. जेवायलाच घेऊ नका, पोरग येत असेल तरी पोराला असे संस्कार द्या की पुढे त्या पद्धतीने तो जगला पाहिजे, त्याच्या नादी कोणी लागणार नाही. बाबासाहेब म्हणाले होते की पुत्र व्हावे ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. असे तुमचे मुलं जन्मास आले पाहिजे. आणि तसे जर मुलं जन्मास आणले, तसे जर मुलं घडविले, तर या भारताच्या संविधानाला धक्का लावायची कोणाची हिंमत होणार नाही. एवढं लक्षात असू द्या. आपला सर्वांचा खूप वेळ घेतला. आयोजकांनी मला इथे बोलावलं. मी तुम्हाला काय सांगितलं मला मुळातच माहित नाही. किती वेळ बोललो हेही मला माहित नाही. मी अजूनही बोलू शकतो, मात्र वेळ खूप झालाय
आणि आपल्या सर्वांना सुद्धा आपापल्या घरी जायचं आहे. मला सुद्धा पुढील व्याख्यानासाठी प्रवासावर निघायचं आहे. त्यामुळे आपल्या सर्वांची रजा घेतो. शेवटचा आपल्या सर्वांना जय भीम करतो.